विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत विशेष नाम. सामान्य नाम शिकताना जी वाक्य वाचली तीच वाक्य मी पुन्हा वाचते. त्यातील या पिवळ्या रंगाच्या शब्दांकडे नीट लक्ष द्या. बघा, वाक्य वाचते. पहिलं आहे, समीर हा हुशार मुलगा आहे. दुसरं, गंगा ही पवित्र नदी आहे. तिसरं आहे, मुंबई हे प्रसिद्ध शहर आहे. बघा, तर यातील जी पिवळ्या रंगामधील जे शब्द आहेत ते शब्द आहेत समीर, गंगा, मुंबई. तर आता बघा, पहिल्या वाक्यातील जो समीर शब्द आहे, हा समीर जो शब्द आहे तो एकाच मुलाला लागू पडतो. त्यानंतर दुसऱ्या वाक्यातील शब्द आहे गंगा. गंगा हा शब्द एकाच नदीला लागू पडतो. तिसऱ्या वाक्यातील शब्द आहे मुंबई. मुंबई हा जो शब्द आहे तो एकाच शहराला लागू पडतो. अशा प्रकारे समीर, गंगा, मुंबई ही नावे अशी आहेत की ती त्या त्या जातीतील एका विशिष्ट वस्तूला किंवा व्यक्तीला लागू पडतात. ही जी नामे आहेत समीर, गंगा, मुंबई, ही नामे व्यक्तिवाचक आहेत. व्यक्तिवाचक नामांनाच व्याकरणात विशेष नाम असं म्हणतात. म्हणून समीर, गंगा आणि मुंबई ही जी नामे आहेत ती नामे आहेत विशेष नामे. तर बघा, याच्यावरून आपण नामाची व्याख्या तयार करू शकतो, म्हणजे विशेष नामाची व्याख्या तयार करू शकतो. तर बघा, काय होईल आपली व्याख्या तयार, की ज्या नामाने एका विशिष्ट व्यक्तीचा, प्राण्याचा किंवा वस्तूचा बोध होतो त्याला विशेष नाम म्हणतात. उदाहरणार्थ समीर. आता समीर हे जे नाम आहे त्या नामामुळे एका विशिष्ट व्यक्तीच्या नावाचा आपल्याला बोध होतो. पुढचा आहे गंगा. गंगा या नावामुळे आपल्याला विशिष्ट नदीच्या नावाचा बोध होतो. पुढचा आहे मुंबई. मुंबई या नामामुळे एका विशिष्ट शहराचा आपल्याला बोध होतो. पुढचं आहे भारत. भारत या नामामुळे आपल्याला एका विशिष्ट देशाचा बोध होतो, म्हणजे भारत हे एका विशिष्ट देशाचं नाव आहे. त्यानंतर हिमालय हे जे नाम आहे त्या नामामुळे आपल्याला एका विशिष्ट पर्वताचा बोध होतो. बघा, आता एकाच पर्वताचं नाव फक्त हिमालय आहे. आपण दुसऱ्या कोणत्याही पर्वताला हिमालय म्हणू शकतो का? नाही. तर हिमालय हे एका विशिष्ट पर्वताचं नाम आहे. त्यानंतर पुढचं आहे गणपती. गणपती हे जे नाम आहे ते एका विशिष्ट देवतेचं नाम आहे. आपण कोणत्याही देवाला गणपती असं म्हणू शकत नाही, कारण ते एका विशिष्ट देवाचं नाव आहे. म्हणून समीर हे सुद्धा आहे विशेष नाम. त्यानंतर गंगा हे एका विशिष्ट नदीचं नाव असल्यामुळं गंगा हे सुद्धा आहे विशेष नाम. त्यानंतर मुंबई हे केवळ एका विशिष्ट शहराचं नाव असल्यामुळे मुंबई हे सुद्धा आहे विशेष नाम. त्यानंतर भारत हे एका विशिष्ट देशाचं नाव असल्यामुळं भारत हे सुद्धा आहे विशेष नाम. त्यानंतर हिमालय हे एका विशिष्ट पर्वताचं नाव असल्यामुळे हिमालय हे सुद्धा आहे विशेष नाम. आणि त्यानंतर गणपती हे सुद्धा एका विशिष्ट देवाचं नाव असल्यामुळे गणपती हे सुद्धा आहे विशेष नाम. तर बघा, आज आपण काय शिकलो, की विशेष नाम म्हणजे काय किंवा विशेष नामं कोणकोणती आहेत. तर बघा, विशेष नाम म्हणजे काय आपण व्याख्या तयार केलेली आहे. ती व्याख्या तुम्हाला पुन्हा सांगते. ज्या नामाने एका विशिष्ट व्यक्तीचा, बघा, ज्या नामाने एका विशिष्ट व्यक्तीचा, प्राण्याचा किंवा विशिष्ट वस्तूचा बोध होतो त्याला विशेष नाम असे म्हणतात.